गाइस, आज आपण बनवणार हरा भरा पनीर। त्यासाठी आपल्याला लागणार आहे मिरची, अद्रक, लसूण आणि कांदा। एका कढईमध्ये तेल टाकून त्यात अद्रक, लसूण, मिरची, कांदा हे फ्राय करावे। तोपर्यंत फ्राय करावे जोपर्यंत कांदा गोल्डन रंगाचा होत नाही। एकदा का कांदा गोल्डन रंगाचा झाला त्यानंतर मिक्सरमध्ये थोडीशी कोथिंबीर म्हणजे सांबार घ्यायचा आहे आणि त्यात हे सगळं फ्राय झालेलं त्यात टाकून त्याची एक बारीक पेस्ट करायची आहे। जर पेस्ट बारीक होत नसेल तर त्यासाठी आपण थोडं पाणी वापरून ती पेस्ट बारीक करू शकतो। एक बारीक झालं तर कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। पनीर गोल्डन रंगाचे होत नाही तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। एकदा काय झाले तर कढईमध्ये तेल टाकून त्यात आपला खडा मसाला टाकायचा आहे। जिरं टाका आणि त्यानंतर खडा मसाला टाका, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहे तसं। आणि हा खडा मसाला आणि जिरं पूर्णपणे फ्राय झालं त्यानंतर जी आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट होती कांद्याची, लसूण, अद्रक, मिरचीची, ती ह्या कढईमध्ये टाका आणि ती पेस्ट त्याला तेल येत नाही तोपर्यंत तिला फ्राय करा। एकदा पेस्ट चांगली भाजली म्हणजे पेस्ट तेल सोडायला लागले तर आपण समजून जाऊ की हा मसाला भाजला आहे। एका वाटीत दही घ्या, त्यात हळद, जिरा पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, नमक आपल्या सोयीनुसार टाका आणि तिखट तुम्ही जेवढं तिखट खाल तेवढं तिखट तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। आणि याची पण एक पेस्ट बनवून घ्यायची आहे बारीक म्हणजे हे बारीकच असणार आहे, पण मिक्स करून परफेक्ट मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। आणि हिला एकदम एकजीव केल्यानंतर आपली जी कढईत मसाला भाजत होता त्या मसाल्यामध्ये हे टाकायचं आहे आणि या दोन्हीला एकदम परफेक्ट मिक्स एकजीव करायचं आहे। जसं की तुम्ही बघत आहात, एकजीव केल्यानंतर आणि गरज पडलं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि वापस पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि काही वेळासाठी याच्यावर झाकण टाकून याला वाफ येण्यासाठी सोडायचं आहे। वाफ आल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त तेल सोडलं आहे, तेल आलं आहे भाजीला। त्यात मग आपण धनिया पावडर आणि कस्तुरी मेथी आणि आपलं सांबार कोथिंबीर टाकून त्याला बघू शकतो आणि काही वेळ तसंच ठेवायचं आहे। आणि त्यानंतर मग याच्यात पनीर सोडून द्या आणि वापस झाकण लावून उफलायला ठेवून द्या। काही वेळा 5-10 मिनिटात तुम्ही बघू शकता की भाजी खूप सुंदर झालेली आहे।